अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। सध्याचा गाजलेला वाजलेला आणि भडकलेला विषय आहे तो म्हणजे बिग बॉस आणि फक्त बिग बॉस। आपण पाहू शकत आहात की जान्हवी किल्लेकर जी आहे ती कुठल्या पद्धतीने पॅडी दादांवरती भडकली आणि तिने काय शब्दांचा वापर करून पॅडी दादांना बोललेली आहे। चक्क जान्हवीने पॅडी दादांना लाथ मारलेली आहे। तिला लाज वाटायला पाहिजे की तिच्यापेक्षा ते किती सिनियर ऍक्टर आहेत आणि त्यांनी किती प्रोजेक्ट केलेले आहेत। ती त्यांच्या प्रोजेक्ट्स बद्दल बोलली, त्यांच्या कामाबद्दल तिने बोललेली आहे आणि चक्क जान्हवीने पॅडी दादांना माय फूट या शब्दात बोललेली आहे आणि तिने पायातली चप्पल त्यांना दाखवलेली आहे। हे कितपत योग्य आहे? म्हणजे मला तर इतका आश्चर्याचा धक्का बसला की ही पोरगी कुठली ही काल आलेली मुलगी आणि ती काय भाषेमध्ये सिनियर कलाकारांना बोलत आहे आणि त्याचबद्दल बाकीचे कलाकार सुद्धा तिच्यावर बाहेर खूप भडकलेले आहेत। आपण जाणून घेऊया की कोणत्या कोणत्या कलाकारांच्या काय काय कमेंट्स आलेल्या आहेत तिच्याबद्दल आणि ते काय बोलत आहेत जान्हवीबद्दल। आता हे आपण जाणून घेऊया। पॅडी दादांना जोकर म्हणाल्यामुळे कलाकारांचा जान्हवीवर खूप संताप झालेला आहे। तर सुरेखा कुडचीताई आहेत त्या बोलत आहेत की माज आणि फक्त माज। कोण आहे ती जी बी टीमला भीक आणून देईन म्हणते? कोण आहे ती जी त्या डीपीला गेट उघडू का विचारते? कोण आहे ती जी वर्षाताईला म्हणते की तुम्ही चुकलात की तुम्हाला मी योग्य दिशा दाखवेल? कोण आहे ती जी पंढरीनाथला आयुष्यभर ओव्हर ऍक्टिंग करून आता इथे ओव्हर ऍक्टिंग करायला आलात म्हणते? कोण आहे ती? काय कर्तृत्व आहे तिचं? कसला माझा आहे हा? बिग बॉसचा आशीर्वाद आहे का हिला? रितेश भाऊ जरा आवाज वाढवा। आज मी मनापासून मांजरेकरांना मिस करते। ते असते तर त्यांचे शब्दच असे असतात की कुणाची हिंमत नाही होणार परत कुणाला असं बोलायची। शब्द ऐकूनच चड्डी ओली झाली असती। वा रे वा, अशा लोकांना पाठिंबा दिला जातोय, त्यांना काहीच बोललं जात नाही। या शनिवारी पाहायचं आहे यावर काही बोललं जातं की नाही। पुन्हा तेच तुमचा मुद्दा बरोबर आहे तेच बोललं जाते। देन अभिजित केळकर यांनी सुद्धा सपोर्ट केलेला आहे पॅडी दादांना। ते बोलतायत होय आमचा पॅडी जोकरच आहे। कुठल्याही परिस्थितीत लोकांना हसवणारा आणि हसवता हसवता डोळ्यात टचकन पाणी आणणारा, स्लॅपस्टिकचा हुकमी एक्का, गायन आणि नृत्याचाही राज्यात सहज मुसाफिर करणारा हुरहुन्नरी चतुरस्त्र अभिनेता, बऱ्याच वाईट परिस्थितीतून आयुष्यातल्या अप्स अँड डाऊन्स मधून तावून सुलाखून निघालेला, पाय घट्ट रोवून उभा असलेला, मराठी मनोरंजन विश्वातला लखलखता तारा आणि ह्या सगळ्या वागण्या बोलण्यात कधीही कुठेही अभिनिवेश नसलेला। बापरे, शब्द सुद्धा इतके पॅडी दादांबद्दल अवघड बोलले जात आहेत की मला ते स्पष्ट उच्चार सुद्धा त्या शब्दांचा करता येत नाहीये। असे शब्द आहेत ते, म्हणजे इतपत पॅडी दादांना बाहेरून सपोर्ट केला जात आहे। मराठी मनोरंजन विश्वातला लखलखता तारा आणि ह्या सगळ्याच वागण्या बोलण्यात कधीही कुठेही अभिनिवेश नसलेला उत्तम आणि संयमी माणूस पॅडी कांबळे। मित्रा, तुझ्या संयमाला साष्टांग नमस्कार आणि तुला एक जोरदार जादू की झप्पी। मी आत्ताच तुझी फिनालेची एव्ही बघतोय। ह्या पालापाचोळ्यात तू तुझ्या हुशारीने कसं छू केलेस त्यांनाही कळत नाहीये। हा, संयम ढळू देऊ नकोस आणि काहीही झालं तरी नर्वस होऊ नकोस। तू आत भीड, आम्ही तुझ्यासाठी बाहेर आहोतच। पॅडी दादांबद्दल जे बोललं गेलेलं आहे ते अक्षम्यच आहे। वर्षाताईंनी माफ केलं असेल कदाचित, पण आम्ही कधीच करणार नाही। एवढा सपोर्ट सगळ्या दुनियेकडून पॅडी दादांना वर्षाताईंना भेटला जातोय आणि या सगळ्यांबरोबरच विशाखा सुभेदार ताई आहेत, त्यांचा सुद्धा पॅडी दादांना खूप सपोर्ट आहे। कहता है जोकर सारा जमाना, आधी हकीकत आधा फसाना। वा, काय शब्द आहेत। पॅडी, मोर पॉवर टू यू। विनोदी कलाकाराला कायमच हलक्यात घेतात बाकीची लोक आणि खरंच हे खूप खरी गोष्ट आहे। विनोदी कलाकारांना खरंच खूप हलक्यात घेतलं जातं। निक्कीबाई, तुम्ही पॅडी कांबळे यांना जोकर म्हणालात। आता जोकर म्हणजे कोण? तर ते आपले अश्रू लपवून लोकांचं मनोरंजन करतात, त्यांना हसवतो, तो म्हणजे जोकर। हे काम बाप जन्मात तुम्हाला जमणार नाही, त्यासाठी हिंमत लागते, ती तुमच्याकडे नाही। गेली अनेक वर्ष ते काम पॅडी दादा करत आहेत। उथळ पाण्याला खळखळाट खूप, हे विधान निकी आणि जान्हवीसाठी एकदम परफेक्ट आहे। आणि अगं मुली, तुझा जन्म कदाचित 2000ला झाला असावा आणि पॅडी यांनी आपल्या कामाची कारकिर्दीची सुरुवात केली 1998 मध्ये। त्यांनी त्यांच्या नाटकाचे केलेले प्रयोग, त्यांच्यासाठी जमणारी गर्दी, छू बंड्या ज्याचे वेळ अजून महाराष्ट्राला आहे, एड्यांची जत्रा मधल्या नयनराव आणि अशी अनेक पात्र रंगवलेली आहेत पॅडी दादांनी। आणि एवढं सगळं चालू असताना सगळ्यात मोठा धक्का मला कुठे बसला माहितीये? जान्हवीच्या नवऱ्याने तिला चक्क सपोर्ट केलेला आहे। जान्हवीच्या नवऱ्याने #सपोर्ट टू जान्हवी म्हणत जान्हवीला पाठिंबा दिलेला आहे। तर आपण आता जाणून घेऊया तिच्या नवऱ्याने काय लिहिलेलं आहे तिच्याबद्दल।
जान्हवीने जे शब्द वापरले ते चुकीचे होते. एखाद्याच्या करिअर बद्दल बोलणं योग्य नाही, पण जेव्हा ते घडलं तेव्हाचे क्षण तसे असल्यामुळे ती रागाच्या भरात असं बोलून गेली. याचा अर्थ असा नाही ती बरोबर आहे, ती नक्कीच चुकली आहे. बिग बॉसचे घर साधं घर नाहीये. तिथे आलेली लोक पॉझिटिव्ह असतील असं पण नाही आणि प्रत्येक जणच निगेटिव्ह असेल असं देखील नाहीये. गेल्यानंतर लोक बदलतात, त्यांचे बोलण्याची पद्धत बदलते. याच्याशी त्यांच्या पर्सनल आयुष्याशी काहीही घेणं देणं नाही. लोकांनी उगाच अर्थाचा अनर्थ करू नये. रागात बोलले म्हणून ती चुकीची, बाकीचे सदस्य जे बोलतात ते सगळे बरोबर. वा, काय म्हणायचं आता जान्हवीच्या मिस्टरांना. सपोर्ट टू जान्हवी. त्यांनी चक्क हॅशटॅग वापरलाय. आणि जेव्हा जान्हवी हे सगळं बोलली त्यानंतर पुढे आली ती आर्या. आर्या तिला बोलली देखील की हे बघ जान्हवी, हे असं कुणाच्या करिअर बद्दल बोलणं बरोबर नाहीये. परंतु ती एकही शब्द ऐकून घ्यायला तयार नव्हती. हा चले निघ फूट अशी कानात बोटं वगैरे घालून बसलेली होती. हिला कसला एवढा माज आहे मला हेच कळत नाहीये. हे कशाच्या जीवावर आणि कुठल्या बेसिसवर ही इतकी उडत आहे ना, सिरियसली. आणि जेव्हा आर्या तिथे बोलायला गेली तर पॅडी दादांनी तिला अडवलं, कारण पॅडी दादांना पण कळालं असेल की कुठे मूर्खांच्या नादी लागत बसायचंय. त्यापेक्षा ते आर्याला बोलले की चल बाई जाऊ दे, या पोरीच्या नादी लागण्यात काहीही अर्थ नाहीये. या लोकांना खरंच असं वाटत असेल की हे असे घाणेरडे शब्द वापरून त्यांचं करिअर बनेल, पण ते बाहेर आल्याच्या नंतर त्यांचं काहीही करिअर बनणार नाही असं मला वाटतं. आणि ती प्रत्येकाला बोलत राहते ना, तुमचं काय करिअर आहे, तुमचं काय करिअर आहे. हो आहे मी रिअल लाईफ मध्ये पण विलन. जान्हवी, खरंच तुझं करिअर तू हाताने बर्बाद करून घेत आहेस. हो, नीट वाग, हेच मी तुला सांगेन. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हालाही अजून काही वाटत असेल बिग बॉस बद्दल किंवा जान्हवी बद्दल तर प्लीज मला कमेंटद्वारे कळवा, म्हणजे आम्ही त्याच्यावर पुढे व्हिडिओ बनवूया.